नमस्कार मित्र, आपण बघतोय भूसंपादनाची सिरीज. भूसंपादनाचे दोन कायदे, 1894 चा जुना कायदा, 2013 चा नवीन कायदा, 1/1/2014 पासून नवीन कायदा लागू झाला. आता भूसंपादनाच्या अनुषंगाने शासन आणि शेतकरी यांच्या जेव्हा केव्हा वाद होतो तेव्हा एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट कोर्टात प्रूव्ह करावी लागते, ती म्हणजे ताबेदार कोण. कारण या ताब्यावरच ठरतं की अवॉर्ड कॅन्सल करायचं का, किंवा अवॉर्ड लॅप्स झाला का, संपादन लॅप्स झालं का, किंवा हा जो शेतकरी आहे याला वाढीव मोबदला द्यायचा का. या बऱ्याच साऱ्या गोष्टी ठरवताना ताबेदार कोण हे बघितलं जातं. मग जर तुमच्याकडे तुमची शेती भूसंपादनात गेली असेल पण तुमचाच ताबा असेल, अशा केसमध्ये 7/12 जर तुमचं नाव असेल आणि 7 आणि 12 असे दोन जे फॉर्म्स आहेत त्याच्यामध्ये नमुना 12च्या पीक पाहणीच्या पुढे जर ताबेदार म्हणून किंवा कसणारा म्हणून किंवा खुद्द लिहिलं असेल किंवा रीत 1 लिहिली असेल, यातलं काही जरी असेल तर या आधारे तुम्ही कोर्टात असं क्लेम करू शकता की ही जी काही गोष्ट आहे, रीत 1, खुद्द, कसणारा, यातली कुठली गोष्ट जर 7/12 असेल तर ती गोष्ट हे सिद्ध करते की तुम्ही ताबेदार आहात. त्याच्यामुळे ताब्याच्या अनुषंगाने तुमचा कोर्टात दावा अडला असेल तर 7/12 आत्ता ज्या मी गोष्टी सांगितल्या त्या कोर्टात मांडायचा आणि त्याच्या आधारे तुमचा ताबा सिद्ध होतो हे कोर्टाला सांगायचं. बरं, या अनुषंगाने काही जजमेंट आहे का? हो, जजमेंट आहे. जजमेंटचा नंबर खाली देतोय, बघून घ्या. आता 2 सूचना: थेट फोन करायचा नाही, अजिबात करायचा नाही. खूप महत्त्वाचं काम असेल तर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज टाका, केसचे डिटेल्स पाठवा. आणि दुसरं, वैयक्तिक सल्ला मोफत नाही, त्यासाठी फीज लागू आहे. बाय.